नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी वेंगुर्ल्यातील समुद्रकिनारी असलेल्या सागरेश्वर या मंदिरात आली आहे. सुंदर असं लाकडी बांधकाम केलेलं आहे या मंदिराचं. श्री सागरेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. शिवलिंग पाहून घ्या. शिवलिंगाच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत, तर डाव्या बाजूला भगवती देवी. सुंदर असं हे प्राचीन मंदिर आहे. चला तर आपण पाहूया बाहेरून कसं दिसतं आहे हे मंदिर. माडांच्या मध्ये कौलारू असं आपल्याला मंदिर दिसत आहे. कोकणातील मंदिरांचं हेच एक खास वैशिष्ट्य आहे की इथे कौलारू मंदिर आपल्याला दिसतात. कळस नसतो त्यांना. माडांच्या मध्ये आणि बाजूला हे सुरुची बन आहे. सुरुची झाडं आणि माडांच्या मध्ये असं सुंदर हे कौलारू मंदिर. बाजूला तटबंदी आहे आणि हा जो रस्ता खाली जातो तो समुद्राकडे जातो. मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. तटबंदी बघून घ्या. चला तर आपण ह्या मंदिराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सदर सागरेश्वर शिवलिंग समुद्राच्या रेतीत गाडलेलं होतं. सुमारे 150 वर्षापूर्वी सांडेय घराण्यातील एका ब्राह्मणास पहाटे दृष्टांत झाला होता आणि त्या दृष्टांताप्रमाणे सदर ठिकाणी उत्खनन करण्यात आले आणि तेव्हा त्यांना हे स्वयंभू शिवलिंग सापडले. त्यानंतर भक्तमंडळींच्या सहकार्याने सदर मंदिर हळूहळू साकारत गेलं. चला तर मी तुम्हाला दाखवते. बाजूला कसं सुंदर हिरवगार झालेलं आहे. पाऊस असल्या कारणाने आपल्याला सगळीकडे हिरवळ दिसत आहे. पूर्वी इथे एक उपहारगृह होतं जिथे चहा नाश्ता मिळत होता, पण आता ते बंद आहे. महाशिवरात्रीला इथे फार मोठा उत्सव होतो आणि तो खूप पाहण्यासारखा असतो. खूप भक्तमंडळी इथे जमा होतात. समोर ही जी तुम्हाला कमान दिसत आहे ते मंदिराचं प्रवेशद्वार आहे. इथून खाली उतरलं की समोरच मंदिर आहे. गेली 170 वर्ष सांडेय घराण्यातील ब्राह्मण श्री सागरेश्वर शिवलिंगाची नित्यपूजा अखंडपणे करीत आले आहेत. ही पहा, लाल माती. कोकण म्हटलं की आपल्याला लाल माती दिसतेच. सुरुची बन आणि हा जो रस्ता खाली गेला आहे तोही समुद्राकडे जातो आणि हा जो रस्ता आहे तो मंदिराकडे जातो. चला तर आपण पाहूया सागरेश्वर समुद्रकिनारा. सागरेश्वर समुद्रकिनारा एकदम फेसाळलेला आणि पांढरा शुभ्र दिसत आहे आपल्याला. या लाटांचा आवाज ऐकून मन एकदम प्रसन्न होऊन जातं. फेसाळलेला असा समुद्रकिनारा. तुम्हाला जे तिकडे हिरवगार दिसतं आहे त्याच्या डाव्या बाजूला टोकाकडे दीपगृह आहे आणि आपल्या उजव्या बाजूला ब्रिज आहे जो त्यांनी हल्लीच बांधलेला आहे. आम्हाला उशीर झाल्या कारणाने आम्ही ती जाऊ शकलो नाही तिथे. माझा हा व्हिडिओ जर वेंगुर्ल्यातून कोण पाहत असेल आणि कोणी या स्थळांना भेट दिली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढच्या वेळेला आलो की आम्ही ह्या दोन्ही स्थळांना भेट देणारच आहोत. फेसाळलेला समुद्रकिनारा. लाटांचा आवाज ऐकून तर मन एकदम प्रसन्नच होऊन गेलेलं आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते बाजूला काय आहे. पहा, हिरवीगार झाडं आहेत. मुख्य म्हणजे एकदम स्वच्छ असा हा समुद्रकिनारा. वेंगुर्ल्याला आलात तर या दोन्ही स्थळांना नक्कीच भेट द्या. श्री देव सागरेश्वर मंदिर आणि सागरेश्वर समुद्रकिनारा हे वेंगुर्ला तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशी पर्यटन स्थळं आहेत. मी थोडं आता पाण्यामध्ये जाणार आहे. समुद्राकडे आली आणि मी पाण्यात भिजली नाही असं होऊ शकत नाही. मला खूप आवडतं. कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ? आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील
तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर पर्यटन गाथा या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा। चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।